आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। ठाण्यात बेकायदा फलक हटवण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू। ठाणे महापालिका क्षेत्रात 422 फलकांवर कारवाई। अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या समन्वयाने ही कारवाई। मुंबईतील तापमानात घट होणार। तापमान 37 अंशांवरून आता 33 ते 34 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता। हवामान विभागाची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये पिवळसर रंगाचं पाणी तर दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये चिंता। उल्हास नदीमध्ये जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याचा हा रंग आणि गुणवत्ता बदलली। कर्नाक रेल्वे उड्डाणपूल 10 जूनपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे निर्देश। पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने नियोजन करा। अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना। मुंबईमध्ये आयुष्मान योजनेअंतर्गत मागाठाणे, कांदिवली, गेवराईमध्ये लवकरच नवी रुग्णालय उभारणार। मंत्री पियुष गोयल यांची माहिती। मुंबई मेट्रो 8 लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार तर नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा तयार। राज्य सरकारकडे लवकरच आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात येणार। मुंबईच्या अमरमहल जंक्शनजवळ मेट्रो कामांमुळे जलवाहिनीला गळती तर पूर्व उपनगरातील काही भागांचा पाणी पुरवठा खंडित। पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचंही आवाहन।